नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना कळवण तालुक्यातील 1 लाख मतांची लीड घेऊन आम्ही त्यांना लोकसभेवर पाठवणार. कांदा उत्पादक संघटनेचे कळवण तालुका अध्यक्ष विलास नाना रौंदळ. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीत आता रंग चढू लागला आहे. 2 दिवसांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये स्टार प्रचारक यांच्या मोठ्या सभा जरी झाल्या असल्या तरी सुद्धा कोणाला लोकसभेवर पाठवावे हे मतदार राजाच्या हातात असल्याने कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास नाना रौंदळ यांनी सांगितले की सुरुवातीला आम्ही 60,000 मताचा लीड घेऊन लोकसभेवर पाठवणार होतो, परंतु आता पिंपळगाव येथील झालेल्या सभेमध्ये कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवरती देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी न बोलल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा विसरच पडलेला पाहायला मिळाला. म्हणून आम्ही सर्व कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना कळवण तालुक्यातील 1 लाख मताचा लीड घेऊन आम्ही लोकसभेवर पाठवणार, असे त्यांनी येस मराठीशी बोलताना सांगितले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री भास्कर मुरलीधर भगरे यांच्या प्रचारार्थ कळवण तालुका आता सज्ज झालेला आहे. आपण पाहू शकतो की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या मतदारसंघातील हे सर्व पदाधिकारी आज महाविकास आघाडीबरोबर आता सक्रिय झालेले आहेत. आपण विचारूया, नाना काय सांगाल एकंदरीत आपल्या मतदारसंघातील म्हणजे आपल्या तालुक्यातील भारतीताई पवार होत्या आणि आता आपल्याला तुतारी वाजवायची, काय म्हणाल? सगळ्यात महत्त्वाचं आमचा तालुका नव्हे तर पूर्ण दिंडोरी मतदारसंघ हा जो प्रचाराचा आता सगळा ओघ पाहिला तर पूर्ण मतदारसंघात शेतकऱ्यांनी आणि जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे. आणि विषय राहिला आमचा तालुक्याचा. तर आमच्या तालुक्यात काय झालं, आम्ही आधी मागच्या 5 वर्षापूर्वी ताईंना भरघोस मतांनी आमच्या तालुक्याने सहकार्य केलं, परंतु पाहिजे तसा मतदारसंघात कुठल्याही प्रकारचे चांगले काम झाले नाही, आरोग्याचे प्रश्न सुटले नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही सगळे शेतकरी नाराज आहोत. कारण कांद्याचा विषय घेतला, निर्यात बंदीचा विषय होता, त्याच्यानंतर जे निर्यात शुल्क आकारला, तर पूर्ण शेतकऱ्यांचं आमच्या भाषेत वाटोळं झालेलं आहे. म्हणून आमचा पूर्ण तालुका चिडलेला आहे. आम्ही आमच्या कळवण तालुक्याच्या वतीने आम्ही शब्द देतो, आधी आम्ही 60,000चं लीड देणार होतो, परंतु आता काही आमच्यामध्ये ॲड झाल्यामुळे आम्ही 1 लाखाचं आम्ही म्हणजे दिंडोरी तालुक्यात 1 लाखाचं कळवण तालुका लीड देईल असं आमचं 1 लाखाचं लीड देणार आहेत. भाऊ, तरुण मतदार आहात, आपण काय सांगा? तरुण मतदार सर्व भगरे सरांमागे खंबीरपणे उभा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीताईंनी काहीच कामं केलेली नाही, त्याच्यामुळे भगरे सरांना आम्ही प्रचंड मतांनी विजयी करणार आहे. आता कांदा उत्पादक शेतकरी आहेत. भाऊ, आपल्याकडे कांदा मोठ्या प्रमाणात असतो, कांद्याला आज 12 रुपये किलोनी विकावं लागते, काय सांगाल? नक्कीच देशाचे पंतप्रधान आज पिंपळगावमध्ये आले, पण ज्या मतदारसंघात भारतातला सगळ्यात जास्त कांदा पिकतो त्या कांद्याबद्दल पंतप्रधान एक शब्दसुद्धा बोलायला आज तयार नाही. मागच्या वेळेस जेव्हा पंतप्रधान आले होते की त्यांनी मोठ्या दिमागात सांगितले होते की मैंने इस नासिक का प्याज खाया आहे, पण आज त्यांनी काय खाल्लं आहे हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्यांनी एकच खाल्लेलं आहे की या शेतकऱ्यांचं कष्ट खाल्लेलं आहे, गोरगरिबाचं कष्ट खाल्लेलं आहे आणि कांद्याचा पैसा यांनी खाल्लेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी आणि गोरगरीब जनता यांना माफ करणार नाही आणि भगरे सरांना प्रचंड मतांनी निवडून देतील. आमच्या कळवण तालुक्यात 1 लाख मतांचं लीड राहील याची ग्वाही मी तुम्हाला देतो. एकंदरीत अतुल भाऊ काय सांगाल, आज रोष आहे पब्लिकचा BJP विरुद्ध, काय सांगाल? हे बघा, आता आज नरेंद्र मोदी साहेबांची पिंपळगावला सभा झाली, 2 मतदारसंघांची सभा होती. 2 मतदारसंघांची सभेला कुठून लोक आले तुम्ही बघितले, त्या गाड्या कशा भरून आल्या हे सांगायची गरज नाही आहे. त्याच्यातल्या काही लोकांच्या बाईटही आल्या, त्या लोकांनी सांगितलं पण आम्ही कसे आलो, काय आलो, आम्ही फक्त बघायला आलो, आम्ही हे करणार नाही, आम्ही ते करणार नाही, असं बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण इथं जी परिस्थिती आहे, इथलं जे इलेक्शन आहे, हे जे मतदान आता होणार आहे 20 तारखेला येत्या, हे पूर्ण शेतकऱ्यांनी इथल्या जनतेने हातात घेतले. इथल्या कुठल्याही पुढाऱ्यांनी किंवा नेत्यांनी हे इलेक्शन हातात घेतले नाही, हे स्वतः जनतेने हातात घेतले आणि जनता जे ठरवती ते कोणीच बदलू शकत. गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे निश्चित भगरे सर 2 लाखाच्या मतांनी निवडून येतील, थोडं तुम्हाला माहिती. 2 लाख मतांनी भगरे सर निवडून येतील. भाऊ, आपल्या तालुक्यातील एकंदरीत तुम्ही समस्या काय सांगाल? कांद्याबद्दल असं बोलायचं म्हटलं की आज पिंपळगाव बसवंतला पंतप्रधान मोदीजी आले होते, पण एकाने असा आवाज उठवला की कांद्याबद्दल कांद्याचं बोलावा, तर त्यांना बाजूला घेतलं. पण
याच्यात शेतकरीला बोलायला चान्स द्यायला पाहिजे की काय या दिंडोरी मतदारसंघात काय घडतंय काय नाही हे वरतीपर्यंत जायला पाहिजे. त्याच्यामुळे एकाने आवाज उठवला, तो आवाज जागेच्या जागी दाबून ठेवला, तो आवाज मोकळ्या याच्यात येऊ दिला नाही. त्याच्यामुळे सरकारवर सगळ्या जनता नाराज आहे. त्याच्यामुळे जनता नाराज असल्याचे मत आता व्यक्त करतायत. आता मोदी पंतप्रधान येत आहेत बा, त्या संदर्भात तुम्ही काय ॲक्शन रिॲक्शन? मी म्हटलं कांदा हा मूलभूत प्रश्न आहे. आम्हाला जरी पकडून ठेवलं, नोटीस दिलं, तरी तिथं असं कोणीतरी अवलिया राहील का जो प्रश्न विचारेल? आणि तिथं एक शिंगव्याचा सानप म्हणून मुलगा उभा राहून त्यांनी सांगितलं की तुम्ही कांद्यावर बोला, असं म्हटल्यावर त्यालाही तिथं जमा करून घेतला आणि सभा आवर्ती घेण्याचा प्रयत्न केला. आज झालेल्या सभेमध्ये ज्या पंतप्रधानांनी सांगितलं मित्रो मैं आपका प्याज खा के बडा हुआ हूँ, त्या प्याजचा प सुद्धा म्हटला नाही. मैंने आपका अंगूर खाया है, अंगूरचा अ सुद्धा म्हटला नाही. ज्या पंतप्रधानाला 5 वर्षात काय बोललो याचा विसर पडतो, अशा माणसाला विसरभोळ्याला देश चालवायला आपण दिला. जनतेने आता ठरवलं पाहिजे, ज्याला लक्षात राहतं वयाच्या 86व्या वर्षी हा देश कसा चालवला, मी कुठं धरण बांधलंय, कुठं मोरी बांधली, कुठं माणसं उभं केले, कुठं NHBच्या सबसिड्या दिल्या, कुठं फळबागा उभ्या केल्या, कुठं सपाटीकरणाला पैसे दिले. 86व्या वर्षी जो माणूस सांगू शकतो, अशा शेतकऱ्यांच्या कैवारी देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या हातात सत्ता द्यायची का? ज्याच्या 5 वर्षात काय बोललो त्या जागेवर जाऊन हे ध्यानात राहत नाही, अशा माणसाच्या ताब्यात सत्ता द्यायची. आता हे जनता ठरवेल. हे इलेक्शन, ही निवडणूक देशाची आहे. आणि पहिल्यांदाच माझं वय आता जवळजवळ 43 झाले. 4 पंचवार्षिक मी स्वतः लोकसभेच्या जवळून हाताळलेत आणि पहिल्यांदाच बघतोय का हे इलेक्शन जनतेने हातात घेतलंय. स्टेजवरती गप्पा मारणाऱ्या आणि AC मध्ये येणाऱ्या नेत्यांच्या हातात ते राहिलेलं नाही. आम जनतेने, मजुराने, विद्यार्थ्याने, युवकांनी हे इलेक्शन हातात घेतलंय. आणि आता येत्या 20 तारखेला तुम्हाला नक्कीच ही जनता मतपेटीच्या माध्यमातून दाखवेल की विसरभोळ्या माणसाच्या ताब्यामध्ये हा देश देणं चुकीचं आहे. हा देश बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. दिंडोरी नाशिक. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघत रहा येस मराठी न्यूज.